सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 210 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अर्जुन मयुरीची मस्करी करत होता आणि मयुरी चिडून म्हणाली, जर दुसरी कोणी मिळाली असेल तर स्पष्ट बोला ना. आता मी नको झाले आहे का तुम्हाला? आणि अर्जुन म्हणाला, स्पष्ट. तसे सगळे हसायला लागले आणि मेघा म्हणाली, भाऊजी नक्की आम्ही समजायचं काय की तुमच्या आयुष्यात खरंच आणखीन दुसरी मुलगी आहे का? उघड उघड बोला ना. आणि अर्जुनराव म्हणाले, आता उघडं उघडं होऊन बोलायला लागलो तर तुम्हालाच बसणार नाही. तशा रॉयल लेडीज लाजल्या आणि कोमल म्हणाली, जिजू किती हेराफेरी कराल, खरं खरं सांगा बघू. अगं मी हेराफेरी आणि फिराफिरी असलं काहीच नाही करत. खरं खरं सांगायचं म्हणजे नेमकं काय सांगायचं? जर काही नसेलच तर तुम्ही बायका पण ना ओल्या झाडाला सुद्धा आग लावाल आणि साध्या सरळ माणसाला अडकवून रिकाम्या व्हाल. मग मेघा म्हणाली, आम्हाला तरी हौस आहे का भाऊजी? याआधी कधी बोललो होतो का आम्ही असं? आता तुम्हीच बोलता बोलता सगळं खरं खरं सांगायला लागलं की नाही? भूतकाळातली सगळी गुपितं बाहेर यायला लागली आहेत तुमची. आणि राहुल म्हणाला, यार अर्जुन उगाच कॉलेजमधला विषय काढला. आता सगळी अंडी पिल्ली बाहेर पडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि सगळे गौप्यस्फोट होऊन रहस्य बाहेर येतील. आणि अर्जुन म्हणाला, बरोबर आहे तुझं. आता या सगळ्यातून वाचण्यासाठी आणि आपल्यावर असलेली सुई दुसरीकडे ढकलण्यासाठी चैतन्याचा बळी द्यावा लागेल, दुसरा पर्याय नाही. असं म्हणून अर्जुन मेघाला म्हणाला, मेघा चैतन्यनं त्याच्या कॉलेज लाईफमधलं काय लपवून ठेवलं तुझ्यापासून ते बघ. तू उगाच माझ्याकडे लक्ष देतेस. आणि मेघाला विसर पडलेला मुद्दा पुन्हा अर्जुनरावांनी ऐरणीवर आणून ठेवला. आणि चैतन्य म्हणाला, माकडा काही गरज होती का तुला विजलेला विस्तव फुंकर घालून पुन्हा पेटवायची? माहिती आहे ना काहीच नाही माझं कॉलेजमधलं. आणि मग अर्जुन म्हणाला, मग खरं खरं सांग ना, काय नाही तर इतका का घाबरत आहेस? मेघा म्हणाली, हो ना, कर नाही त्याला डर कशाला? बोला आणि मला खरं सांगा, नाहीतर मी तुमच्याशी अजिबात बोलणार नाही. आता चैतन्य हात जोडून म्हणाला मेघाला, मेघा अगं खरंच काही नाही गो, तुला वाटतं तसं. मग कसं आहे ते सांग ना, असं राहुल म्हणाला. आणि चैतन्य आणि मेघामध्ये पुन्हा बेबनाव सुरू झाला. आणि इतक्यात मॅनेजर बोलवायला आला आणि म्हणाला, अर्जुन सर तुमची सगळी तयारी झाली आहे, डिनर रेडी आहे. अर्जुन म्हणाला, ओके. तसा राहुल म्हणाला, हे चला बरं सगळ्यांनी खाली. आता गप्पा मारून हसून हसून पोट भरलं नाही, आता जरा जेवणावर ताव मारूया, खूप भूक लागली आहे. तसे सगळे खाली निघाले आणि सचिन भराभरा पायऱ्या उतरून खाली गेला सुद्धा. राहुलला अर्जुन म्हणाला, राहुल त्या गदड्याला जरा बोलव रे वर. राहुल म्हणाला, सचिन तुला अर्जुन बोलावतो आहे. सचिन पुन्हा वर आला आणि म्हणाला, काय झालं, मला परत का बोलावलं? आणि अर्जुन लाडात येऊन म्हणाला, सचिन मला उचलून घे ना. तसा सचिन बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, अर्जुन तू बरा आहेस ना? तुला का उचलून घेऊ मी? अर्जुन म्हणाला, मी बरा आहे, पण तू डोक्यावर पडल्यासारखं का वागतोस? सचिन म्हणाला, आता मी काय केलंय? राहुल म्हणाला, सगळे खाली चला. मग मी गेलो ना गुपचूप खाली. अर्जुन म्हणाला, खूप शहाणा आहेस बरं का सचिन. माकडा तुझी 7 महिन्याची गरोदर बायको मागे आहे, जिने उतरून खाली जायचं आहे. तिला आधार देशील, तिचा हात पकडून तिला जिने उतरायला मदत करशील का? चला म्हटलं की स्वतः दुडदुड धावत गेलास खाली, वरातीत नादवल्यासारख्या माकडासारखा. काय करू रे सचिन मी तुझं? तू स्वतः कधी जबाबदारी घ्यायला शिकणार आहेस मला सांग जरा. आणि सचिन जीभ चावून म्हणाला, सॉरी हां अर्जुन, अरे मी विसरलो. अर्जुन म्हणाला, मला सॉरी म्हणण्यापेक्षा तिला सॉरी म्हण. आणि लता म्हणाली, काही गरज नाही, मला सॉरी म्हणण्यापेक्षा अर्जुन भाऊजींकडे किती बारकावे असतात, छोट्या छोट्या गोष्टीत त्यातला एखादा शिकून घ्या म्हणजे मी भरवून पावले. सचिन म्हणाला, अगं नाही येत आता माझ्या लक्षात, त्याच्या इतका चाणाक्षपणा आणि बारकावे नाही येत मला, पण कुणीतरी लक्षात आणून दिल्यावर आलो की नाही मी. अर्जुन म्हणाला, मग आता तुला एक सेक्रेटरी ठेवायचा का तुझ्या लक्षात आणून देण्यासाठी खास? सचिन म्हणाला, नको रे बाबा, तू आहेस तेवढा पुरे, जातो आता तिला घेऊन.
असं म्हणून सचिन लताच्या हाताला पकडून हळूहळू खाली घेऊन आला. तिला एका खुर्चीत बसवली आणि तिच्या शेजारी बसला. अभिसुद्धा न सांगता मितालीला घेऊन खाली आला आणि त्याच्या लक्षात नसतं तरी मिताली काही सोडते होय त्याला. तिने त्याला पनिशमेंट म्हणून उचलूनच आणायला लावली असती तिला. इतकी बोल्ड होती ती. हक्कानं नवऱ्याचं प्रेम आणि त्याची काळजी मागून घ्यायची. पण लता साधी होती. इतका बोल्डपणा तिला जमत नव्हता. त्यात संगत कुणाची, तीही 24 तास, तर मयूराणीची. मग काय, लाजणं, भीड राखून बोलणं, नवऱ्याचा शब्दापुढे न जाणं, त्याचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणं, सगळं असलंच ती शिकत होती तिच्याकडनं. शेवटी काय तर माणसावर संगतीचा परिणाम होतोच, पण सचिनवर मात्र अर्जुनच्या स्वभावाचा परिणाम होत नव्हता. हे कच्चं लिंबू कच्चंच राहिलं होतं. मग अभिनं तिच्यासाठी खुर्ची मागे ओढली, तिला व्यवस्थित बसवली आणि तिच्या शेजारी बसला. पण नेहमी जेवणासाठी पहिल्या पंक्तीत बसणारा हावरट चैतन्य आज मात्र हावरटपणा करत नव्हता. त्याची भूकच मेली होती. मग सगळे खाली गेले. कोमल मागे राहिली आणि मयुरी म्हणाली, अहो आशूला थोडंसं दूध पाजते हां. अर्जुन म्हणाला, थोडंसं का, विकत आणायचं आहे का? त्याची म्हस तर त्याच्याजवळच आहे की, पोटभर पाज, अगदी सांडेपर्यंत, म्हणजे तो तुला जेवण करू देईल. आणि ती म्हणाली, तुम्ही थांबा ना इथे. कोमल म्हणाली, मी थांबते. अर्जुन म्हणाला, नको, तुझ्या नवऱ्यासोबत खाली. बायकोनं नवऱ्याचा कासरा सोडायचा नसतो. लगाम सारखी हातात राहिली पाहिजे नवऱ्याची, म्हणजे तो शिंग मारत नाही आणि इकडे तिकडे तोंडसुद्धा मारत नाही. कळलं का कोमल मॅडम? बहिणीकडून शिका की जरा काहीतरी. तुझी बहीण माझं काही चालू देते का घरामध्ये, विचार तिला. तसं मयुरीने त्याच्याकडे रागात पाहिलं आणि अर्जुन म्हणाला, बघ बघ, आतासुद्धा कशी मारक्या म्हशीसारखी बघते बघ माझ्याकडे. अगं मयू, घाबरेल ना मी, जरा प्रेमाने बघ नवऱ्याकडे. आणि मयुरी म्हणाली, खोटारडे कुठले, किती धडधडीत खोटं बोलता हो. तुम्हाला ना कसली लाजच नाही. लाज लज्जा न वर्तुळ त्रिज्या असले आहात तुम्ही. आणि सगळ्यांदेखत किती वात्रटपणा चालू केला होता. पाऊट काय करत होता, मिठी काय मारत होता. तुम्हाला घरी काही कमी पडतं का म्हणून करता असं? अर्जुन म्हणाला, ठीक आहे, तुला नाही ना चालत तर राहिलं बाई. 4 चौघात फाजीलपणा करण्यासाठी आता स्पेशल दुसरी बायको करतो. मग तुला त्रास नाही ना होणार? आता कोमल मोठ्यानं हसली आणि म्हणाली, जीजू तुम्ही ना खूप फणी आहात. अर्जुनराव म्हणाले, पण तुझी ताई तिच्या हणीला कसं करते बघ ना. अजून 2 दिवस झाले नाही लग्न होऊन, तर किती आगाऊपणा करते बघितलं काही. कोमल, तुझ्या बहिणीला ना अजिबात वळण नाही. तशी मयुरी म्हणाली, अहो तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही हो, काहीही बोलत असता. जा बरं खाली, कोमल थांबेल माझ्यासोबत. आणि अर्जुनराव म्हणाले, पोरगं कोमलचं आहे का माझं आहे? पोरगं माझंच आहे ना. त्याला जन्म देताना तुला आणि तुझ्या पोटात त्याला सोडताना मला किती त्रास झाला आहे हे मला माहीत आहे. आणि आता काही कोमलच्या जीवावर उड्या मारतेस? ए कोमल, पळ बरं खाली, मी थांबतो इथे. आणि कोमल खूप हसत हसत खाली गेली. आणि आता अर्जुन आणि मयुरी तिथेच गादीवर बसले. तो तिच्यासमोर बसला आणि ती अंगावर पदर घेऊन आशूला दूध पाजत होती. आणि आता त्यानं फक्त तिच्याकडे टक लावून बघायला सुरुवात केली. आणि तिच्याकडे बघता बघता त्याची शांत शीतल नजर मादक झाली आणि त्याच्या नजरेने घायाळ होऊन लाजून ती चूर व्हायला लागली. अर्जुनरावांची फक्त नजरच काफी होती तिला मेणबत्तीसारखी वितळवायला. त्याच्या नजरेच्या जादूने ती लगेच घायाळ व्हायची आणि गालात गोड गोड हसून लाजायची. तिचे लाजताना गोबरे गोबरे गाल खूप गोड दिसायचे आणि सगळं वातावरण रोमॅन्टिक आणि गुलाबी गुलाबी होऊन जायचं. गालावर ओठांच्या कोपऱ्यात थोडीशी खळी पडायची आणि ती अशी लाजून हसायला लागली की अर्जुनराव नेहमी तिथेच तिचा किस घ्यायचे आणि म्हणायचे, केली की नाही चोरी. आणि मग ती म्हणाली, ओहो असं काय बघताय, तिकडे बघा ना. अर्जुनराव म्हणाले, मयू आता बघण्यासाठी पण एक बायको आणू का गं? अगं किती बंधनं घालशील. तुला बघायचं नाही, तुला मिठी मारायची नाही, तुला किस करायचा नाही, मग तू काही शोपीस आहेस का? बायको ही नुसती बघण्यासाठी नसते गं.
हा सगळा रोमॅन्स करण्यासाठी असते. इतकी अनइंटरेस्टेड असशील असं वाटलं नव्हतं ग मला. नाहीतर तुझ्या मागे इतका लागलोच नसतो मी. ती आता गप्प बसली. रात्री एवढा 3-3.5 महिन्यानंतर रोमॅन्स झाला होता दोघांचा. 2 वेळा मिलन झालं होतं, पण अर्जुनरावांचं मन भरलं नव्हतं. खूपच चोरटा आणि घाईघाईत रोमॅन्स झाला होता. पण त्यांना असा शॉर्ट आणि चोरून चोरून केलेला रोमॅन्स आवडत नाही. त्यांना तर कसं सगळं सागर संगीत पंचपक्वानासारखं लागतं सगळं. आणि अर्जुन म्हणाला, ए मयू, पदर काढ ना, मला पण बघायचंय तो कसा दूध पितो. ती चिडून म्हणाले, नको, त्याचं लक्ष इकडे तिकडे जाईल, मग त्याचं पोट भरणार नाही. अर्जुन म्हणाला, अगं नाही काही होत, सोड ना. असं म्हणून त्यानं तिच्या हातातून पदर खेचला आणि दूध पिणाऱ्या आशूला बघू लागला. आणि अर्जुन त्याच्याकडे बघून हसायला लागला. तसा आशूही दूध पिता पिता हसत होता. साधारण 3 महिन्याचा होता तो, पण अगदी बाळसेदार होता. 7-8 महिन्याचा वाटायचा. अंगानं चांगलाच होता, बाळसेदार. शेवटी अर्जुनरावांनी काळजी घेतली होती बायकोची प्रेग्नन्सीमध्ये. आणि आशू त्याचीच डुप्लिकेट कॉपी होता. दिसायलाही तसाच, चेहरेपट्टी अगदी तशीच आणि अंगही तसंच होतं अर्जुनसारखं, राजबिंड. आणि मग तो म्हणाला, ए मयू, कसलं क्यूट दिसतो ना माझा बछडा. 5-50 पुरी नक्कीच फिरवणार बघतो. मयुरी हसून म्हणाली, बास इतक्याच? बापाच्या मागे किती जणी लागल्या होत्या? त्याच्यापेक्षा 10 पट तरी जास्त याच्या मागे लागतील. हो ना अर्जुनराव? आणि तो हसून म्हणाला, मागे लागतील ग 1700 जणी, पण त्यातली एक जण सुद्धा घरात येणार नाही. घरात येणारी मात्र वेगळीच असेल. ती म्हणाली, अहो, किती चांगले संस्कार करत आहे ना तुम्ही त्याच्यावर. शांत बसा ना जरा, काहीतरी चांगलं बोला. आणि अर्जुनराव पुन्हा म्हणाले, काहीतरी चांगलं. घे बोललो. आता तशी ती खूप हसली आणि म्हणाली, तुम्ही ना जाऊ दे बाई, काय बोलावं आता या माणसाशी. आणि तो हळूच तिला डोळा मारत म्हणाला, बोल, कोण म्हणतंय बायको, अजिबात कालवा करायचा नसतो आणि बोलून गोंधळ घालायचा नसतो. सगळं गुपचूप गुपचूप करायचं असतं, खालच्या खाली वरच्या वर. या कानाचा त्या कानाला पत्ता लागू द्यायचा नाही. फक्त निवांत पडून राहायचं आणि एन्जॉय करायचा. जे काही करायचं ते मी करेल. आणि आता तिने डोक्यावरच हात मारून घेतला आणि म्हणाली, देवा. आणि अर्जुनराव म्हणाले, देवा, काय पाप केलं होतं रे मी, जो असला घाणेरडा नवरा मिळाला. घे, तुझं वाक्य मी पूर्ण केलं. ती चिडून म्हणाली, अर्जुनराव गप्प बसा ना. अर्जुनराव म्हणाले, मग मी काय डान्स करतोय का, बसलो ना तुझ्यासमोर. ती आणखीन चिडली आणि म्हणाली, जा बरं खाली तुम्ही, मी येईन पाठीमागून. अर्जुनराव म्हणाले, मी माझ्या पोराला घेऊनच जाणार आहे, त्यासाठी थांबलोय. तू ये, नाहीतर इथेच बस. तुला काही सोनं लागले का गं, तुझ्यासारख्या. आणि आता ती त्याचं वाक्य पूर्ण करत म्हणाली, तुझ्यासारख्या 56 जणी आणीन आणि लाईन लावीन. हो ना, असंच म्हणायचं होतं ना. आणि अर्जुनराव म्हणाले, चूक. तुझ्यासारख्या 56 जणी नाही, तर तुला 56 वेळा आणीन. इथेच माझ्याजवळ वाकवून संसार करायला लावेन. तू समजतेस काय गं स्वतःला. आणि ती चिडून गाल फुगवून गप्प बसली. आणि आता राहुल वर आला आणि म्हणाला, अर्जुन चल ना पटकन, प्लेट वाढल्या आहेत. आणि अर्जुन मयुरीकडे बघून म्हणाला, राहुल, तोंडी लावायला काय आहे रे, जरा इंटरेस्ट येईल असं काही आहे का. तसा राहुल खूप मोठ्यानं हसला आणि म्हणाला, भाड्या, तुला जे काही तोंडी लावायचं आहे ते इथूनच लावून खाली ये. तिथे फाजीलपणा करू नकोस. सगळ्यांना जेवण करू दे, नाहीतर तिथं तुझा वात्रटपणा सुरू होईल आणि कोणाचं जेवण होणार नाही. सगळ्यांचं हसून हसून पोट भरेल आणि ठसका लागून एखादा गचकेल. आता अर्जुनही हसत होता आणि मयुरी मात्र त्याच्याकडे चिडून बघत होती.